जनतेचे 7,000 करोड, पण आपल्या बापाचं काय झालं? तब्बल 18 तासांसाठी मिसिंग लिंक गुगल मॅप वरूनच मिसिंग. प्रत्येक एक्सपेरिमेंट सामान्य नागरिकांवरतीच का, सत्ताधाऱ्यांवरती का नाही? 7,000 करोड, इंटरनॅशनल कोड आणि 7 देशांच्या उपस्थितीत निर्माण झालेला मिसिंग लिंक. नागरिकांना मुंबई पुणे प्रवास सोयीचा व्हावा, प्रवासात खर्च होणारा वेळ कमी व्हावा, म्हणून सरकारने नागरिकांचेच कोट्यावधी पैसे खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी या मिसिंग लिंक प्रकल्पाची उभारणी. जगातील सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा दावा करणाऱ्या या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या ओपनिंगच्या वेळेस आपल्या मुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्रजी फडणवीसांनी खूप मोठमोठे दावे केले. त्यांच्या मते हा मिसिंग लिंक एवढा भक्कम बनवला आहे की 240 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारे वादळी वारे देखील या मिसिंग लिंकला एकदम आरामात झेलू शकतात. कॅनडा, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, स्पेन, मलेशिया आणि तायवान, सिंगापूर सारख्या मोठमोठ्या 7 देशांच्या कोलॅबरेशन करून हा मिसिंग लिंक प्रकल्प बनवण्यात आला. असं आम्ही नाही तर फडणवीसजी स्वतः बोलतात. तुम्ही हा व्हिडिओ पहा. 240 किलोमीटर प्रति तास इतक्या वाऱ्याला त्या ठिकाणी रेजिस्ट करू शकतो. त्यामुळे निसर्ग जो काही चक्रीवादळ आहे त्याच्या 2.5 पट जरी वेगाने या ठिकाणी वारा वाहिला तरी देखील या पुलाला काही होणार नाही. हा पूल म्हणजे इंटरनॅशनल कोलॅबरेशनचं एक उदाहरण आहे. कारण भारतासहित 7 देश वेगवेगळ्या पद्धतीनं या पुलाच्या उभारणीमध्ये त्या ठिकाणी होते. आपल्याला माहिती आहे की याचं ओरिजिनल डिझाईन, प्रथम डिझाईन, बेस डिझाईन हे कॅनडामध्ये तयार झालं. त्यानंतर फोर्स टेक्नॉलॉजी ही कोपनहेगन, डेन्मार्कमध्ये त्या ठिकाणी त्याची विंड टेस्ट करण्यात आली. केबल्सच्या ज्या चाचण्या आहेत त्या ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आल्या. केबल्सचं जे उत्पादन आहे ते मेसर्स किसवायर या मलेशियाच्या कंपनीने केलं आणि रस्त्यालगतचे सुरक्षा कठडे ऑस्ट्रिया आणि गोदरेज आपल्या भारतातली, मुंबईतली यांनी संयुक्तपणे केलं. आणि मग याची अग्निशमन चाचणी ही ॲपल्स लॅब स्पेन यांनी केली, स्पेनमध्ये केली. आणि याच्यामध्ये पुलाचं आरेखन हे तायवानच्या कंपनीने केलं. व्हेरिफिकेशन कन्सल्टंट ऑस्ट्रियाचे होते आणि केबल एक्सपर्ट हे सिंगापूरचे होते. त्यामुळे एकूण 7 देशाच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी, इन्स्टिट्यूशन्सनी या पुलामध्ये सहभाग घेतलाय.